नमस्कार. महावितरणामध्ये असलेले सर्व अधिकारी जेई असतील किंवा AEE असेल आणि यामध्ये जर तुम्ही कंडिशनमध्ये बसत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आलेली आहे. ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यासाठी वॅकन्सीज आलेल्या आहेत. हे सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आता ही बातमी एकदम वाऱ्यासारखी पसरली आहे. परंतु आता महत्त्वाचा टप्पा आहे प्रिपरेशन करायचं कसं, कारण की जॉब सुद्धा आहे, प्रिपरेशन सुद्धा करायचं आहे आणि अंदाजे आपल्या हातामध्ये 45 दिवस आहेत. मग या 45 दिवसामध्ये ही संधी जर आपल्याला हातातून जाऊ द्यायची नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ डिपार्टमेंटमध्ये जितकं जास्तीत जास्त शेअर करता येईल तेवढा जास्तीत जास्त शेअर करा, कारण की या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी 45 दिवसामध्ये सिलेक्शन करण्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी दडलेली आहे. चला आपण बघूया की नेमकं यामध्ये काय आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं, आता काही असतील इथे विचार करणारे ऑफिसर्स की सर आम्हाला टेक्निकल जमतंय पण स्पेशल नॉन टेक्निकलची तयारी कशी करता येईल. आम्हाला नॉन टेक्निकल खूप महत्त्वाचं माहिती आहे. 150 मार्कांचा एग्जाम असणार आहे, त्यापैकी 40 मार्क हे पूर्णपणे नॉन टेक्निकलला आहे, ज्यामध्ये लॉजिकल रिझनिंग, मॅथ्स आणि मराठी आहे. बरेच दिवस झाले या विषयांशी काही संबंध नाहीये. टेक्निकल आम्ही कसं ना कसं करू शकतो किंवा या 110 मार्कांसाठी कॉम्पिटिशन खूप कमी असते. कोणाला 50 मार्क बरोबर आले, कोणाला 45 क्वेश्चन्स आले असतील, तो कोणाला 42 येतील, कोणाला 47, 48 येतील. तिथं जो टॉलरन्स आहे तो जास्त नसणार आहे. मग आम्हाला लीड कुठे घेता येते, तर लीड घेता येते नॉन टेक्निकल सब्जेक्ट्समध्ये. आणि या सब्जेक्टसाठी जर तुम्हाला कमी वेळेमध्ये आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतील तर ही बॅच आपण सुरू करतोय उद्यापासून, म्हणजेच 2 जुलै 2025 पासून. तर 2 जुलैपासून ही जी बॅच असणार आहे ही ऑफलाईन सुद्धा असेल, ही बॅच ऑनलाईन सुद्धा असणार आहे आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सगळं काही तुम्हाला इथं मिळणार आहे. या बॅच बद्दल एकंदरीत माहिती तुम्हाला सांगतो. या बॅच मध्ये काय काय असणार आहे, गणित सुद्धा असेल, बुद्धिमत्ता असणार आहे आणि मराठी असणार आहे. कंप्लीट नॉन टेक्निकल बॅच असणार आहे. आता यामध्ये कोणकोणत्या स्पेशल पोस्टसाठी असणार, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या दोन्ही पोस्टसाठी ही बॅच असणार आहे. आणि विशेष म्हणजे हे सब्जेक्ट्स ज्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता मी स्वतः शिकवणार आहे आणि मराठीसाठी जे 10 मार्क असतील तुमचे 20 प्रश्नांचे, त्यासाठी एक्सपर्ट फॅकल्टी मराठीची असणार आहे. आणि विशेष म्हणजे कमी दिवसामध्ये आपल्याला इथं जर स्कोअर करायचा असेल आणि एक्झाममध्ये सुद्धा करायचा असेल तर जास्तीत जास्त या ठिकाणी ट्रिक्सचा खेळ आहे. त्यामुळे तुम्हाला ट्रिक्स माहीत नसतील तर एक्झाममध्ये वेळ वाया जाणार आहे आणि मार्क्स सुद्धा कमी पडणार आहे. तर हा ट्रिक्समध्ये परिपूर्ण असा कोर्स तुम्हाला मी देणार आहे आणि विशेष म्हणजे मी स्वतःच ही कंप्लीट बॅच रन करणार आहे. सर आम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही पण पाहिजे असेल तर ही सुद्धा बॅच तुमच्यासाठी असणार आहे. टेक्निकल आणि नॉन टेक्निकल बॅच यामध्ये संपूर्ण टेक्निकल सब्जेक्टसाठी अरविंद सिरसाट सर हे तुम्हाला गाईड करणार आहेत आणि नॉन टेक्निकलसाठी मी स्वतः तुम्हाला गाईड करणार आहे. सर यामध्ये काय काय असणार, यामध्ये तुमचे टेक्निकलचे सर्व मेजर सब्जेक्ट जे असतील ते सुद्धा होणार, मायनर सुद्धा होणार आहे. आणि यासाठी अरविंद सरांनी स्वतः 45 दिवसाचा स्टडी प्लॅन, इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स आणि इम्पॉर्टंट टॉपिक्स, IBPS कशावर कसं प्रश्न विचारल्या जातं याचा पूर्ण डिटेल एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत. या व्हिडिओची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे. तर तिथे जाऊन तुम्ही प्रॉपरली स्टडी प्लॅन तयार करू शकता. 45 दिवस आता शांत बसायचं नाही हे तुम्हाला देखील ठाऊक आहे, परंतु ऍक्टिव्हिटी अशी असली पाहिजे कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त मार्क्स. पुढे आपण बघणार आहोत ही कशासाठी असणार, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यासाठी एक्झाम असणार आणि पूर्णपणे IBPS पॅटर्नवर पूर्णपणे. सर आम्हाला जर तुमची टीचिंग बघायची असेल तर 2, 3 आणि 4 हे 3 दिवस यूट्यूबवर पूर्णपणे फ्री डेमो सेशन्स असणार आहे. आणि ऑफलाईनसाठी सुद्धा तुम्हाला यायचं असेल तर कुठे यायचं, ॲड्रेस काय हे मी तुम्हाला पुढे हळूहळू सांगतो. एकदा सगळ्यांनी नोट डाऊन करा किंवा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल.
आता सर आम्हाला ऑनलाईन बॅच जॉईन करायची, यासाठी काय करावं लागेल? ऑनलाईन बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला इथं दिसत असेल स्पार्कल एज्युकेशन, हे ॲप डाउनलोड करा. या ठिकाणी तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही सब्जेक्ट्स असतील. तुम्हाला नॉन टेक्निकल जरी करायचं असेल ते सुद्धा सेपरेट आहे. बघा इथे नॉन टेक्निकल साठी तुम्हाला एक बॅच दिसेल, महावितरण AEE अँड DYEE नॉन टेक्निकल बॅच, ही अशी काही बॅच दिसेल. आणि या ॲपची लिंक या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आहे. यूट्यूबचा तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आहे. तिथून तुम्ही ॲप डाउनलोड लवकरात लवकर करायचं आहे. महावितरण AEE अँड DYEE नॉन टेक्निकल बॅच ही तुम्ही फक्त स्पेशल नॉन टेक्निकल साठी घेऊ शकतात. जर तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही घ्यायचे असेल तर महावितरण AEE DYEE कंप्लीट टेक अँड नॉन टेक बॅच ही तुम्ही घेऊ शकता. सर फी स्ट्रक्चर काय असणार आहे? पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी नॉन टेक्निकलची, आपलं टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोघांची फी मिळून असणार आहे 9,999 रुपये. आणि नॉन टेक्निकलची जर तुम्हाला फक्त बॅच हवी असेल त्याची फी असणार 4,999 रुपये. आणि विशेष म्हणजे ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही फॉर्मॅटमध्ये बॅच असणार आहे. आणि बॅचचा टायमिंग हा संध्याकाळी असेल आणि जर टेक्निकल असेल तर सकाळी लवकर असेल. यामागचं कारण दिवसभर आपल्या मागे ऑफिसचे कामं असतील, दिवसभर आपल्या मागे लोड खूप आहे, समजू शकतो. त्यामुळे सकाळी लवकर आणि रात्री किंवा संध्याकाळी थोडंसं उशिरा याच फॉर्ममध्ये बॅचेस असतील, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह सुद्धा अटेम्प्ट करता येईल. चलो पुढे चलूया. सर पुढे आम्हाला ऑफलाईन बॅच जर जॉईन करायची असेल तर काय करावं लागेल? ऑफलाईन बॅच छत्रपती संभाजीनगर मध्ये सुरू होत आहे. ऑफलाईन बॅच असणार आहे स्पार्कल एज्युकेशन, तिथे IBA चा बोर्ड लागलेला आहे. तो असणार अपोजिट टू अर्चित्रे हॉस्पिटल, अबव मन्नापुरम गोल्ड, नियर यशवंतराव नाट्यगृह, पैठण गेट. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह जे आहे त्या ठिकाणी जवळच आपला क्लास असणार आहे. आणि आपला छत्रपती संभाजीनगर म्हणजे जुनं नाव औरंगाबाद, या ठिकाणी आपला क्लास असणार. इफ इन केस जर तुम्हाला काही ॲड्रेसला प्रॉब्लेम आला, लोकेशन हवं असेल तर हा पहिला नंबर हा पर्सनली माझा आहे 7350164735. हा माझा पर्सनल नंबर. आणि ऑफिशियल नंबर आहे 7709711114. यावर तुम्ही कॉल किंवा मेसेज करून तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करू शकतात. लक्षात ठेवा, बॅच उशिरा जॉईन करण्याची गडबड करू नका. मी असं म्हणत नाही की माझ्याकडेच जॉईन करा, परंतु एवढं नक्की सांगेल कुठेही जॉईन करत असाल तर उशिरा मात्र करू नका, कारण तेवढा वेळ आपल्या हातामध्ये नाहीये. 45 दिवसांमध्ये सिलेक्शन हवं असेल तर आपल्याला एक दिवस महत्वाचा आहे, एक दिवस महत्वाचा असणार आहे. आणि तुमचे डेमो सेशन्स सुरू होऊन जातील. सर डेमो लेक्चर जर बघायचं असेल तर काय करावं लागेल? आपला टेलिग्राम चॅनल आहे स्पार्कल एज्युकेशन, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथं यूट्यूबची लिंक येणार आहे आणि यूट्यूबवर तुम्ही डेमो लेक्चर्स फ्रीमध्ये बघू शकतात. बाकी तुम्हाला काय अजून डाऊट असल्यास तुम्ही डायरेक्ट मला कॉल करू शकतात किंवा मेसेज करू शकतात. आणि विशेष म्हणजे डिपार्टमेंटमध्ये बरेचसे JEE किंवा AE हे भरपूर, मी असं सांगणार नाही की खूपच माझ्यामुळे सिलेक्शन आलं, त्यांनी मेहनत घेतली, पण आपल्या क्लासचे बरेच विद्यार्थी आहेत. हवं तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून किंवा त्यांना विचारून, बाबा KP सरांचा गेस कसा येतो, KP सरांचा IBPS बद्दल एक्सपिरियन्स किती आहे, किंवा KP सरांचं जे काही नॉन टेक्निकलचं आहे यांचे आतापर्यंत महाराष्ट्रात रिझल्ट किती आहे, एकदा जर तुम्ही याची माहिती घेतली तरी तुमच्या लक्षात येईल. तरी सुद्धा मी सांगेल विदाऊट डेमो आणि विदाऊट लेक्चर तुम्ही ॲडमिशन नाही केलं तरी चालेल, परंतु एकदा लेक्चर बघा, डेमो बघा, ट्रिक्स बघा, अनुभव बघा आणि मग निर्णय घ्या. ठीक आहे, इथंच थांबतोय. खूप खूप धन्यवाद. लिंकला मात्र शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.